माननीय अध्यक्ष महोदय, वंदे मातरम व राज्यगीत. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरम्. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्तरावी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. मंत्र्यांचा परिचय. अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला सन्माननीय खालील मंत्री महोदयांचा परिचय करून देतो. श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ, अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 1 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहाच्या पटलासमोर ठेवतो. तसेच सन 2025चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 2 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा दुसरी सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो. तसेच सन 2025चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5 नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश क्रमांक 2025 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 6 महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला.
मान्य खनिकर्म मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. मान्य ग्रामविकास मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3 महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितींच्या विवक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सन 2025-26च्या पुरवणी मागण्या सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025-26च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करत असताना सभागृहाचे असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2025-26च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे. सन 2025-2026च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 7 व 8 जुलै 2025 रोजी होईल. दिनांक 7 जुलै 2025 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 4 जुलै 2025 रोजी तसेच दिनांक 8 जुलै 2025 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमा घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 7 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती अथवा राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 27 नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2025. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2025. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 24 महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक 25. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2025. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक 2025. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2025 आणि सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक 2025. शासकीय विधेयके अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री अमित चाटम विधानसभा सदस्य, श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य, श्रीमती सुलभा खोडके विधानसभा सदस्य, श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य, श्री नितीन देशमुख विधानसभा सदस्य, श्री संजय मेश्राम विधानसभा सदस्य, श्री अभिजित पाटील विधानसभा सदस्य, श्री समीर कुणावार विधानसभा सदस्य, श्री समाधान अवतडे विधानसभा सदस्य. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 54. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 54 महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या विवक्षित निवडणुकीकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्याचं विधेयक 2025 मी आपल्यासमोर मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 54 महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितींच्या विवक्षित निवडणुकांकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 54 महाराष्ट्र
ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितींच्या विवक्षित निवडणुकीकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री विधेयक मांडायला परवानगी मिळेल ना? आता लगेच मांडायचं? मांडतो म्हणून फक्त विधेयक मांडण्यात यावे. विधेयक आपल्या परवानगीने वेळापत्रकाप्रमाणे मांडतो. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 54 महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितींच्या विवक्षित निवडणुकीकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 55. महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 55 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी 5वी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 55 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी 5वी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 55 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी 5वी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 55 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी 5वी सुधारणा विधेयक 2025 सभागृहासमोर मांडतो. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 55 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी 5वी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 62. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 62 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी 6वी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 62 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी 6वी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 62 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी 6वी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 62 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी 6वी सुधारणा विधेयक 2025 सभागृहासमोर मांडतो. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 62 महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी 6वी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 65. अध्यक्ष महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 65 गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 65 गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 65 गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 65 गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक 2025 सभागृहासमोर मांडतो. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 65 गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 66. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 66 नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी.
प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 66 नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 66 नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 66 नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक 2025 सभागृहासमोर मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 66 नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक 2025 मांडण्यात आले. उद्या देतो. आज शोक प्रस्ताव आहे, उद्या देतो तुम्हाला. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा, आध्यात्मिक इतिहासाचा, अध्यात्माचा विषय आहे. अध्यक्ष महाराज, भाऊ, आपल्या प्रथेप्रमाणे शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण इतर कुठल्याही बाबीवर चर्चा करत नाही. त्यामुळे आज शोक प्रस्ताव झाल्यानंतर उद्या पहिली संधी तुम्हाला देतो. चला राहू दे. आत्ता साईडला वेगळं सांगू का परत? असं काय करता? बसा, द्या. चला शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. ज्येष्ठ ठीक आहे, मी तपासून बघतो आणि उचित कारवाई करतो. बसा. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर, श्री लहानू शिडवा कोम, डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे व श्री रोहिदास तात्यासाहेब देशमुख माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह तीव्र दुःख व्यक्त करतो. कैलासवासी जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. 1957 मध्ये विज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून PhD पदवी प्राप्त केली. कैलासवासी नारळीकर सन 1972 मध्ये मुंबईत परतले. त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. या संस्थेत विभाग प्रमुख म्हणून 16 वर्ष काम करीत त्यांनी या विभागाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. पुढे सन 1988 मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विनंतीवरून पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. सन 2012 मध्ये उत्कृष्ट विज्ञान संस्था स्थापनेसाठी दिला जाणारा थर्ड वर्ल्ड अकॅडमीचा पुरस्कार कैलासवासी नारळीकर यांना प्राप्त झाला होता. कैलासवासी डॉक्टर जयंत नारळीकर यांनी 5 दशकाहून अधिक काळ खगोल आणि भौतिक शास्त्रात संशोधन केले. वैज्ञानिकांनी आपली सामाजिक बांधिलकी विज्ञान बहुजनांपर्यंत पोहोचवून सिद्ध करावी असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी संशोधन क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला. विज्ञान सारख्या रुख आणि अवघड विषय ललित साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे अवघड व महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. खगोलशास्त्रातील संशोधन करीत असताना त्यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या. त्यांची यक्षाची देणगी, अंतराळातील भस्मासूर, प्रेषिक, वामन परत आला, याला जीवन ऐसे नाव, विज्ञानाची गरुड झेप, नभात हसरे तारे, नव्या
शस्त्रास्त्राचे नवे विज्ञान आणि आकाशाशी जडले नाते ही पुस्तके खूप गाजली आहेत. 3 नगरातील माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्र ही प्रसिद्ध आहे. आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. बहुविध प्रतिभेचे धनी असलेल्या डॉक्टर जयंत नारळीकर यांनी 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले होते. कैलासवासी नारळीकर यांनी खगोलशास्त्रात केलेल्या अलौकिक कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने सन 1965 मध्ये पद्मभूषण तर सन 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवान्वित केले होते. महाराष्ट्र सरकारने सन 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, AP बिर्ला पुरस्कार, फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित केले होते. अशा या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञाचे मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी लहानू शिळवा कोम यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1938 रोजी सध्याच्या पालघर जिल्ह्यात डहाणू येथील अगवन येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. कैलासवासी कोम यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यात त्यांना कारावासही सोसावा लागला होता. आचार्य विनोबा भावे त्यांच्यासोबत त्यांनी भूदान चळवळीतही सहभाग घेतला होता. त्यांनी आदिवासी प्रगती मंडळाची स्थापना करून माध्यमिक विद्यालय, आश्रमशाळा व महाविद्यालय सुरू केली. आदिवासी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी कोम 1977 मध्ये लोकसभेवर निर्वाचित झाले होते. ते सन 1980, 1985, 1990 असे 3 वेळा सध्याच्या पालघर जिल्ह्यातील जवाहर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. संसदेच्या तसेच विधिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 28 मे 2025 रोजी दुःखद निधन झाले. डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1937 रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे शिक्षण MBBS पर्यंत झाले होते. कैलासवासी टापरे यांनी शासनात काही काळ वैद्यकीय सेवा केली. त्यांनी मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटी मार्फत उर्दू भाषिक मुलांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांनी महानंद डेअरी मार्फत महिलांना दुग्ध व्यवसायात विशेष सहाय्य केले. त्यांचा सातपुडा औद्योगिक वसाहत उभारण्यात मोलाचा वाटा होता. त्या संजय गांधी कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीच्या संस्थापिका होत्या. श्रद्धा गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या संचालिका म्हणून त्यांनी काम केले होते. कैलासवासी टापरे सन 1980 व 1985 मध्ये जलंब मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रोहिदास तात्यासाहेब देशमुख यांचा जन्म 4 एप्रिल 1957 रोजी बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मोहा येथे झाला. त्यांचे शिक्षण SYBA पर्यंत झाले होते. कैलासवासी देशमुख यांनी मोहा ग्रामपंचायतीचे सदस्य, परळी पंचायत समितीचे सभापती तसेच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. बीड जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता. भारतीय जनता पक्षाचे
बीड जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले होते. कैलासवासी देशमुख सन 2014 मध्ये बीड जिल्ह्यातील मजलगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक 26 मे 2025 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती शांती. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.